खरं सांगायचं म्हणलं तर आजकाल सण म्हणजे काय, आजच्या पिढीच्या आणि आजच्या लहान मुलांना सांगणं खूप कठीण जातं. आजच्या लहान मुलांना खूप कठीण जातं आणि वर्षानुवर्षे आपण लहानाचे मोठे होत आलेलो आणि आपले आनंदाचे क्षण आपण आठवलेले. नागपंचमी म्हणजे ही एक काय परंपरा आहे, तर नागोबाची पूजा करायची. नागोबाची पूजा करायची 15 दिवसापासून झोके खेळायचे, अगदी हात सुजेपर्यंत झोके खेळायचे आणि अधूनमधून भेंडी काढायची. आता ना भेंडीचा आनंद राहिला आहे, ना झाडं राहिले आहेत, ना झाडावरती तो झोक्यांचा किलबिलाट आणि गोंधळ राहिलेला आहे. आता फक्त आता फक्त चार भिंतीमध्ये खिडकीतून आणि गॅलरीतून दिसणारे क्षण अनुभवायचे आहेत आणि तोही क्षण अनुभवणं खूप कठीण आहे, कारण आजच्या काळामध्ये फक्त चालू झालेला आहे स्क्रीन टाईम. पूर्वीच्या काळी नागपंचमी म्हणजे शेतामध्ये न जाणे किंवा शेतामध्ये मोजकेच काम करणे, खुरपणी न करणे, शेतीतलं गवत न काढणे किंवा पेरणी न करणे आणि नागोबाची पूजा करणे हाच संदेश असायचा. खरंच निसर्गाचं रक्षण करण्यासाठी हा दिवस 2-3 दिवस असायचा. आमच्या गावी तर खूप लहान क्षण काय ते आई स्वयंपाक बनवायची आणि झोके खेळत खेळत यायचं. मेहंदी काढायची, नेलपेंट काढायची, कपडे आणायचे, सगळ्यांना दाखवत फिरायचं. आजकाल कोणी कोणाचे कपडे बघायला तयार नाही. आणि माहेरी माहेरी येताना म्हणजे प्रत्येक घरातली लेक ही सासरी गेलेली असती, तर तिची आठवणीनं वाट बघायचे आणि तिची पहिली पंचमी ही माहेरी असायची. तर माहेर जी साडी असायची तिला लग्नानंतर पहिल्या पंचमीला, तर आता ते पाहायला भेटत नाही, कारण लग्न लग्न होतात सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांचे फोटो पाहणं आणि एकमेकांना शुभेच्छा देणं हे चालू आहे. आणि वर्षभर नुसता साप जरी दिसला तरी त्याला पकडून जंगलात नेऊन सोडायचं किंवा त्याला मारून टाकायचं ही परंपरा असते. पण पंचमीच्या 2-3 दिवसामध्ये भावाचा उपवास आदल्या दिवशी अगदी लहान मुली पूर्वीच्या काळी लहान भावाचा उपवास करणं खूप गरजेचं असायचं आणि ज्यांना भाऊ नसायचा त्यांना खूप वाईट असायचं. अगदी त्यांची आई रडायची. पण आजकाल मुली कमी नाहीत आणि ज्या घरात मुली जन्मल्या आहेत त्यांना भावाची उणीव भासूही देत नाहीत, कारण ही जुनी परंपरा आणि प्रथा सांगणारं कोणीच राहिलेलं नाही आहे. त्यामुळे पूर्वी भावाचा उपवास असायचा, किती छोटी असली तरी उपवासाचं तिला खायला द्यायचं आणि भावाचं संरक्षण म्हणून काय ती परंपरा होती माहीत नाही. पण अगदी 4-5 वर्षाची मुलगी पण उपवास करायची भावासाठी आणि काय आनंद असायचा. अक्षरशः दिवसभर काही खायची नाही. तर ते दिवस राहिले नाहीत, तो झोका राहिला नाही, ते माहेर पण राहिलं नाही आणि त्या माऊलीला आपुलकी असायची की मुलगी येईल म्हणून, त्या भावाला आपुलकी असायची की बहीण येईल म्हणून, त्या बापाला आवड असायची की लेक नांदायला गेलेली 2 दिवसाच्या क्षणासाठी येईल म्हणून, आनंद घेईल, पुरणपोळी खाईल आणि तिला किती कष्ट करी, किती होत करू आणि किती गरीबातला गरीब असेल तर लेकीला आणि जावयाला कपडे घेतल्याशिवाय परत माघारी पाठवायचं नाही, अशी होती पूर्वीची पंचमी. पण आजकाल म्हणतात ना, स्क्रीन टाईम आलेला आहे, मोबाईलवरती सगळी दुनिया पाहायला भेटत आहे आणि नातेवाईक कसले आजकालच्या तरुण पिढीला, नवीन पिढीला नातेवाईकही स्टेटसवरूनच दिसतात किंवा कधीतरी भेट होणं, लग्नामध्येच भेट होणं, सणवार काय असतात, अगदी दिवाळी अशी फिकी वाटते. खरं तर हाताला मेहंदी आणि माहेरपण किंवा कपडे वगैरे घेतले तर ती पंचमी जाणवल, नाहीतर काय सगळं नवीन. जसं डिजिटल झालं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांचा वळणारा शहराकडचा कल, म्हणजे कुटुंबातले अर्धे माणसं शहराकडे गेले आणि अर्धे माणसं विभक्त गेले, अर्धे माणसं कमवण्यासाठी कुठेतरी गेले. त्यामुळे कुटुंब हे एक जोडून राहिलेलं नाही आहे. कुटुंबामध्ये खूप असं लांबपणा झालेला आहे, छोटे कुटुंब झालेले आहेत, जॉईंट फॅमिली बघायला भेटत नाही आहे. आजी आजोबा गावी, मुलगी मुंबई, मुलगा पुणे, असे एकच कुटुंब पण 3 ठिकाणी झालेले आहेत. अक्षरशः आनंदाचे हे क्षणसुद्धा अनुभवायला एकत्र नाहीत.
आणि हेच कारण आहे की जे ते आपल्या आपल्या पद्धतीनं खरंच विचार करत आहे आणि आजच्या काळामध्ये खरंच स्वतःचा विचार करणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यासोबतच एक आठवण म्हणून आणि एक साठवण म्हणून सोशल मीडिया आलेली आहे. तर आपल्या माणसं आपल्यासोबत असल्याची जाणीव नक्कीच करून देतात सोशल मीडिया. कारण आपण नाही भेटलो तरी एकमेकांचे फोटो पाहायला खूप मिळतात. यात खूप आनंद आहे आजच्या पिढीला. नाहीतर पूर्वी मुलगी माहेरी नाही आली की आई रडत बसायची आणि माहेरचे घ्यायला आले नाही मुलीला तर मुलगी रडत बसायची. पण असं नाही आहे आता. समाधानी आहेत, भेट कमी आहे, पण ज्याच्या त्याच्या घरामध्ये खूप समाधानी आहेत. आणि वेळ पडल्यावर तर आपले माणसं शेवटी आपलेच असतात. ते खरं आहे. म्हणतात ना, पहिली मुलगी लग्नाला आली तर पहिली साडी बापाची असती, माहेरची असती. आणि लग्न झाल्यावरती पहिली पंचमी आली किंवा पहिला सण आला तर साडी माहेरची असती. आणि शेवटच्या अखेरच्या श्वासाला सुद्धा साडी ही माहेरचीच असती. किती माणूस म्हणतं की 2 घर आहेत, मुलीला 2 घरं असतात. एका घरी जन्म घेती आणि एका घरी मरण पावती. परंतु सगळं काही माहेरचं असतं तिला. फक्त तिचं चित्त सासरी रमलेलं असतं, नाहीतर सगळ्या गोष्टी तिला माहेरच्याच असतात. सर्वांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा, खूप साऱ्या शुभेच्छा, खूप साऱ्या शुभेच्छा. आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कसा ना कसा थोडासा प्रयत्न करून व्हिडिओ बनवला मी. नागपंचमीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप साऱ्या शुभेच्छा. माझ्याकडून व माझ्या पूर्ण परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचा दिवस आनंदी आणि आरोग्यमयी आणि हसत खेळत जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. चला तर मग भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब, लाईक आणि कमेंटद्वारे मलाही शुभेच्छा द्यायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.